जे महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या वासराला काल लागलं होतं लोखंड, मग काय त्याला झालं होतं इन्फेक्शन, मग घेतलं इंजेक्शन आणि केलं बघा सकाळ सकाळ त्याची ड्रेसिंग करून. लयच ओरडायला आलं होतं तरी पण केलं. मग काय आलो ज्ञानूच्या घरात, तर काय शाळेत गरबा चालू होता. मग 2-3 शॉट घेतले गरब्याचे, एक नंबर पूर्वी गरबा खेळायला होते बघा. आणि आपण आलो आपल्या आपल्या ड्युटीला, शाळेला सोडायला पूर्वाला, शाळेत सोडलं पूर्वाला आणि निघालो बघा सोयाबीन काढायला, कारण सोयाबीनशिवाय पर्याय नाही. अजित पवारला तेवढं म्हणावं, 5 किलो धान लय होते म्हणावं शेतकऱ्याला, तेवढं नको बाबा देऊ म्हणावं, 2 किलो मोप झालं म्हणावं. दाजीचे शब्द ऐकून सगळ्याला हसवावर ना. मग काय पाणी पिलो आणि लागला आपलं आपलं काढायला, कारण ऊन लय लागायला होतं. ज्ञानू तर काय दुपारून बसूनच काढायला पाय दुखलते मला तर भुका लागली तर जेवण करावं. मस्तपैकी जेवण करून घेतलो, सगळे मैफिल जेवली आणि चालू केलं दुपारून गोळा करायला. मग काय अगोदर तुरीतलं केलं, नंतर बाहेरचं केलं, काय गोळा करायचं लगेलग होते. मग झालं बघा आपलं 5 वाजता निघालो आपण बैलगाडी घेऊन, डायरेक्ट गेलो आपल्या कोट्यावर. मग काय सोयाबीन वाळलं होतं, भरून घेतलं. टोटल 28 कटे झालं होतं. मग काय आला टेम्पो, चालू केलं, गटोटी नेला. गटोटी काय बारकी नव्हती, मोठी लोट होती. गटोटीमध्ये नेली, थापी लावून गेली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करू नका, धन्यवाद.